महत्त्वाची बातमी आहे। माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घ्या। माथाडी कामगारांनी भाजपकडे ही मागणी केली आहे। माथाडी कामगार सध्या सह्याद्री अतिथीगृहाबाहेर दाखल झालेले आहेत। माथाडी कामगार थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। सह्याद्री बाहेर अशा पद्धतीने ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं कारण असं आहे की नरेंद्र पाटील जे माथाडीचे नेते आहेत आणि त्यांना कुठेतरी भाजपच्या वतीने विधान परिषदेवरती घ्यावं या मागणीसाठी हे सगळे माथाडी कामगार जे आहेत या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आपल्याला जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांची मागणी एकच आहे की नरेंद्र पाटील यांना भाजपने विधान परिषदेचे तिकीट जे आहे ते द्यावं या मागणीसाठी हे सगळेजण जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या भाजपच्या कोट्यामध्ये 5 जागा ज्या आहेत त्या विधान परिषदेवर निवडून येतील एवढं संख्याबळ आहे आणि ही मागणी जी आहे ते करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर मोठ्या संख्येने हे सगळे माथाडी कामगार जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जी आहे ते घेणार आहेत आणि कुठेतरी मागणी करणार आहेत की नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर जे आहे ते घेण्यात यावं। आपल्या सोबत काही काय सांगाल, कशासाठी आलेला आहात तुम्ही? आज आम्ही आमचे माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णाजी